नमस्कार. आज आपण बनवणार आहोत पावभाजी. पावभाजी बहुतांशी सगळ्यांनाच आवडते. तर यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागेल ते आता आपण बघूया. मी इथे अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत. ते मी सोलून घेतलेले आहेत. 3 ते 4 कांदे, 4 टोमॅटो, 300 ग्रॅम कॉलीफ्लॉवर, 2 सिमला मिरच्या आणि 1 वाटी मटार. मी फ्रोझन मटार घेतलेले आहेत. जर तुमच्याकडे फ्रेश मटार असतील तर तुम्ही तेही वापरू शकता. यानंतर आपल्याला काही मसाले लागणार आहेत. ते कोणते आहेत ते आता आपण बघून घेऊया. यासाठी आपल्याला लाल तिखट, पावभाजी मसाला, अमूल बटर, मीठ आणि आलं, लसूण आणि हिरव्या मिरच्या लागतील. आलं, लसूण, हिरव्या मिरच्या यांच्यामध्ये थोडंसं मीठ घालून मी मिक्सरमध्ये एक वाटण तयार करून घेतलं आहे. बटाट्याच्या मी मोठ्या फोडी कापून घेतलेल्या आहेत. फ्लॉवरचे तुरे काढून घेतलेले आहेत आणि कांदा आणि सिमला मिरची सुद्धा बारीक चिरून घेतलेले आहेत. टोमॅटोची मी मिक्सरमध्ये प्युरी तयार करून घेतलेली आहे. आपल्याला आता बटाटे, कॉलीफ्लॉवर आणि मटार उकडून घ्यायचे आहेत. यासाठी मी हे सगळं एका छोट्या कुकरमध्ये घेतलं आहे. त्यात मी मीठ, लाल तिखट, पावभाजी मसाला आणि थोडं पाणी घालणार आहे आणि हे उकडून घेणार आहे. आपला कुकर तयार आहे. याच्या मी 4 शिट्ट्या करून घेणार आहे. मीनवाईल मी पावभाजीसाठी आता एक कढई तापत ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये बटर घातलं आहे. बटर मेल्ट होत आहे. बॅकग्राऊंडमध्ये कुकरची शिट्टी होते, तुम्ही ऐकू शकता. तर आपलं बटर पूर्ण मेल्ट झालं की त्यात चिरलेले सिमला मिरची आणि कांदा हे घालायचं आहे आणि स्टर फ्राय करायचं आहे. थोड्या वेळाने मीठ घालून पुन्हा थोडं स्टर फ्राय करायचं आहे. आता तुम्ही बघू शकता की कांदा आणि सिमला मिरची परतली गेली आहे. त्यात आपण आपलं आलं, लसूण आणि मिरचीचं वाटण घालूया. पावभाजी मसाला, लाल तिखट, मीठ घालूया आणि थोडं स्टर फ्राय करूया.
काही वेळानंतर त्याच्यामध्ये आपण टोमॅटो प्युरी ॲड करून घेऊया आणि मिक्स करून घेऊया. आपण लावलेला कुकर आता थंड झालेला आहे. तो आपण उघडूया आणि बटाटे फ्लॉवर मॅश करून घेऊया. हे आपलं मिश्रण तयार आहे, बटाटे फ्लॉवर आणि मटारचे. हे आता आपण आपल्या कढईमध्ये घालूया. आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता काही वेळाने त्यात लाल तिखट, पावभाजी मसाला आणि थोडं बटर घालूया. थोडं पाणी घालून मिक्स करूया आणि झाकण ठेवून थोड्या वेळासाठी शिजत ठेवूया. आपली पावभाजी आता ऑलमोस्ट शिजलेली आहे. त्याला थोडा लाल रंग यावा यासाठी मी फूड कलर न वापरता थोडासा बीटाचा ज्यूस वापरला आहे. यामुळे भाजीला रंग तर छान येतोच, पण चवही बदलत नाही. सो आपण बीटाचा ज्यूस घालून थोडंसं स्टर फ्राय करूया. सो आपली पावभाजी तयार आहे. तुम्ही नक्कीच करून बघा या पद्धतीने. तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आणि आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.